ओम साईराम। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पल्लवी निलेश फॅमिली व्लॉग्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत थंडगार पेय मोहब्बत का शरबत याची रेसिपी। मोहब्बत का शरबत हे उत्तर भारतातील विशेषतः दिल्ली आणि लखनौमधील प्रसिद्ध असलेले एक स्वादिष्ट आणि ताजेतवाने थंड पेय आहे। हे मुख्यतः उष्ण वातावरणात थंडावा देण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी बनवले जाते। हे शरबत उत्तर भारतातील जुनी दिल्ली या भागात अधिक प्रसिद्ध झाले। विशेषतः जामा मस्जिद परिसरात हे विकणारे अनेक स्टॉल्स आढळतात। गुलाब सिरप व ताज्या फळांचा वापर करून तयार केल्यामुळे ते चवीलाही अप्रतिम लागते। मोहब्बत का शरबत बनवण्याची पद्धत आता आपण पाहणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। साहित्य: 2 कप थंड दूध, अर्धा कप थंड पाणी, पाव कप गुलाब सिरप, 2 टेबलस्पून साखर किंवा तुम्हाला हवी तेवढी घ्या, अर्धा कप बारीक चिरलेले कलिंगड, 4-5 बर्फाचे तुकडे। एका मोठ्या भांड्यात थंड दूध आणि पाणी एकत्र करून घ्या। त्यात गुलाब सिरप आणि साखर टाका व चांगले मिसळा। चिरलेले कलिंगड घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा। बर्फाचे तुकडे घालून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा। गार झाल्यावर ग्लासमध्ये ओतून सर्व करा। गुलाबी रंग व गोडसर चव असलेले हे पेय गोडसर, थंड आणि प्राणपोषक असते। यामध्ये दूध, गुलाब सिरप, चिरलेले कलिंगड आणि बर्फ यांचा समावेश असतो। उन्हाळ्यात हे शरीराला थंडावा देण्यास मदत करते। हे विशेषतः मुस्लिम समाजात रमजान महिन्यात आणि इफ्तारवेळी मोठ्या प्रमाणात प्यायले जाते। फायदे: उन्हाळ्यात गारवा मिळविण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। कलिंगड आणि दुधामध्ये पोषण मूल्य जास्त असते। झटपट तयार करता येणारे, कमी साहित्य असलेले, सोपे आणि चविष्ट पेय म्हणजे मोहब्बत का शरबत। टिप: हे पेय अधिक चविष्ट बनवण्यासाठी वरून तुळशीची पाने किंवा ड्रायफ्रूट्स टाकू शकता। तसेच या पेयात सब्जासुद्धा घालू शकता आणि साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या पल्लवी निलेश फॅमिली व्लॉग्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू। बाय बाय।